दिल्लीतील विवेक विहार परिसरात काल पहाटे भीषण आग लागली। या दुर्घटनेत एकाच घरातील 9 जणांचा गुदमरून मृत्यू झाला। प्राथमिक तपासात एअर कंडिशनच्या स्फोटामुळे आग लागल्याचे समोर आले। ही घटना पुन्हा एकदा बंद खोलीतील एसी वापरांच्या धोक्याकडे लक्ष वेधते आहे। आगीची तीव्रता इतकी होती की अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, तरीही 9 जीवांचा बळी गेला। स्थानिक रहिवाशांनुसार रात्री उशिरा एसीमध्ये अचानक स्फोट झाला आणि क्षणार्धात संपूर्ण घर धुराने भरले। बंद खोलीत झोपलेल्या कुटुंबाला बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही। एसीमुळे अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत। बहुतेक लोक जास्त थंड हवा मिळावी म्हणून खिडक्या दारे पूर्ण बंद करतात। यामुळे एसीमध्ये आग लागल्यास धूर बाहेर जाऊ शकत नाही। एसीच्या आत असलेले प्लास्टिक, तारा आणि इतर भाग जळतात तेव्हा कार्बन मोनॉक्साईड विषारी वायू पसरतात। या वायूमुळे ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि व्यक्ती बेशुद्ध होतो आणि वेळेवर मदत न मिळाल्यास मृत्यू होतो। एसी जवळ किंवा घरात पोर्टेबल फायर अलार्म असावा। धूर ओळखल्यावर लगेच इशारा मिळेल। अग्निसुरक्षा गोळे घरात ठेवा। आगीच्या संपर्कात आल्यावर हे गोळे आपोआप फुटतात आणि कोरडी पावडर पसरवून आग विझवतात। रात्री झोपताना एक खिडकी किंवा दार थोडे उघडे ठेवा जेणेकरून धूर बाहेर जाऊ शकेल। एसीची नियमित सर्व्हिसिंग करा आणि जुन्या युनिटचा वापर टाळा। एसी ही घरातील सामान्य वस्तू झाली आहे, मात्र त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने जीव गमावण्याची शक्यता निर्माण होते। जुन्या एसी ओव्हरलोडिंग किंवा वायरिंग प्रॉब्लेममुळे असे स्फोट होऊ शकतात। ही दुर्घटना केवळ दिल्लीपुरती मर्यादित नाही, तर प्रत्येक घरासाठी इशारा आहे। थंडीचा आनंद घेण्यासाठी सुरक्षेची काळजी घ्या। छोट्या चुका आणि दुर्लक्ष जीव घेणे ठरू शकतात। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।